नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? नवरात्र जवळ आलेली आहे. नवरात्रामध्ये घटस्थापना करतात. का करतात तुम्हाला माहिती आहे का? का बसवले जातात सांगते, ऐका. एक असा महान दैत्य असतो, त्यांनी पृथ्वीवरती अशी नासधूस करायला सुरुवात केली असती. लोकांना अन्न मिळाली, पाणी मिळाली. पृथ्वीवरती दैत्य एवढा नासधूस करायला लागला, लोकांना अन्न मिळाली, पाणी मिळाली. हे बघून त्यांनी देवीचा धावा केला. देवी धरतीवरती उतरली आणि कंप्लीट 7 दिवस दैत्याबरोबर लढली आणि 8व्या दिवशी दैत्याचा वध केला. जोपर्यंत देवी लढून येत नाही तोपर्यंत सगळे देव पण तपस्येला बसलेले असतात. त्यामुळं ज्यावेळेस आपण घट बसवतो त्यामुळं सगळे देवांना तपस्येला बसवलेलं जातं. घटाच्या शेजारी सगळे देव झोपून ठेवलेले असतात. जोपर्यंत देवी लढून येत नाही तोपर्यंत देव तसेच तपस्या करत असतात. दैत्याचा वध करून आल्याच्या नंतर देवीला आंघोळ असते. आंघोळ झाल्याच्या नंतर देवीला 1 दिवस आराम असतो आणि मग 9व्या दिवशी घट हलवला जातो किंवा 10व्या दिवशी घट हलवला जातो आणि मग पुरणपोळीचा निवेद करतात आणि घटाला दाखवला जातो. 9 दिवस घटाला माळा घालायच्या, ते पण शेतातल्या फुलाच्या घालायच्या. कुठं अष्टरचं घालायचं, झेंडूचं घालायचं, कुठं जंगली तरवाडाचं फुलं असतं त्याचं घालायचं, नारळाच्या फुलाची माळ घालायची. घटस्थापना 9 दिवसाची असते तर 9 दिवसाच्या माळा घालायच्या किंवा 10 दिवसाच्या असल्या तर 10 माळा घालायच्या. 10व्या दिवशी माळ घालायची आणि नंतर घट हलवायचा. ही घटाची सगळी माहिती आमच्या वडिलांनी सांगितली होती. तुमच्या वडिलांनी काय माहिती सांगितली होती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तेव्हापासून ही परंपरा चालू झाली घट बसवायची. म्हणून म्हणतात कंप्लीट 10 दिवस बाहेरील भूताखेतांना मोकळीक असते फिरायला, असे आमचे आईवडील म्हणत होते. तुमच्या आईवडिलांनी काय सांगितलं ते कमेंटमध्ये सांगा.